दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये। केडगाव उपनगरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये शास्त्रीनगर परिसरात ड्रेनेज लाईनचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। याबाबत वारंवार महापालिका प्रशासनाला निवेदन देऊनही प्रश्न सुटत नसल्यामुळे 16 एप्रिलला समस्त नागरिकांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील तसेच महापालिकेचे शहर अभियंता यांना निवेदन दिलंय। शास्त्रीनगर भागामध्ये गेली अनेक महिन्यांपासून ड्रेनेज लाईनचं दुर्गंधीयुक्त पाणी साचतंय। तेच पाणी थेट नागरिकांच्या घरात येत आहे, त्यामुळे परिसरात घाणीचं साम्राज्य निर्माण झाल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। वारंवार प्रशासनाला निवेदनं देऊनही प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे नागरिक आता संतप्त झालेत। परिसरातील नागरिकांना डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथींच्या आजारांना सामोरं जावं लागतंय। लवकरात लवकर हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी न लागल्यास महापालिकेमध्ये या ड्रेनेज लाईनचं पाणी सोडू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। आज आता आम्ही महानगरपालिकेमध्ये मनोज पारखे यांचे सदस्य भेट घेतली। शास्त्रीनगर मधील ड्रेनेज विषयी त्यांना निवेदन दिलं आम्ही की ड्रेनेज काय परिस्थिती काय नाही। त्यांनी आम्हाला सविस्तर सांगितलं 3 दिवसाच्या आत पूर्ण करून देतो म्हणले। 3 दिवसाची मुदत आम्ही घेतली। 3 दिवसानंतर जर झालं नाही तर आम्ही आमच्या मित्रमंडळाच्या वतीने व शास्त्रीनगरच्या वतीने साऱ्यांनी उपोषण करू आणि दौंड रोडला आंदोलन करण्यात येईल असे एक आमच्यातर्फे त्यांना निवेदन बी देण्यात आलेलं आहे। गेल्या 10 महिन्यापासून शास्त्रीनगर मधील ड्रेनेज लाईनच्या प्रश्नाबाबत सर्व शास्त्रीनगर झटत आहेत। त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी उडवडीचे उत्तर दिले। त्यानंतर माननीय पारखे साहेबांना शहर अभियंता यांना आम्ही निवेदन दिले। त्यामध्ये त्यांनी आम्हाला अशी ग्वाही दिलेली आहे की येत्या 3 दिवसामध्ये शास्त्रीनगर भागातील ड्रेनेज लाईनच्या प्रश्नासंदर्भात ठोस पावले उचलण्यात येतील। त्यांना सर्व शास्त्रीनगर वासियांकडून असे निवेदन देण्यात आलेले आहे की येत्या 8 दिवसामध्ये जर तुम्ही आमचा प्रश्न मार्गी लावला नाही तर आयुक्त साहेबांच्या दालनामध्ये येत्या 8 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात उपोषण केले जाईल आणि ते उपोषणास जबाबदार स्वतः महानगरपालिका आयुक्त राहतील। महानगरपालिकेत आल्यानंतर शहर अभियंता पारखे साहेब यांची भेट घेतली, परंतु वर्ष झालं यातून काही पर्याय निघत नाही। आजची जर त्या भागातली परिस्थिती पाहिली तर ड्रेनेज मधून पाणी घरामध्ये घुसायला लागलं अशी परिस्थिती आहे। एका बाजूला महानगरपालिका घरपट्टी पाणीपट्टी वसूल करताना जर आपण भरली नाही तर त्यांचे नळ कनेक्शन बंद करतात, जप्ती करतात घरांची, आणि एका बाजूला सुविधा देण्यापासून ते वंचित राहतात महानगरपालिका। मग आज जर त्या भागातील लोकांना ड्रेनेजची व्यवस्था जर व्यवस्थित नाही तर कुठल्या अर्थाने महानगरपालिका त्यांच्याकडून कर घेते हा मोठा प्रश्न आहे। आम्ही आत्ता पारखे साहेबांना भेटलो, आयुक्त साहेबांना फोनवर चर्चा केली। पारखे साहेबांना आत्ता सांगितलं की जर हे काम 2-5 दिवसात जर पूर्ण झालं नाही आणि ते ड्रेनेजचं पाणी हे पूर्णपणे बंद रोडवरचं झालं नाही तर पूर्ण टँकर भरून ड्रेनेजच्या पाण्याचा या महानगरपालिकेमध्ये आयुक्तांच्या दालनामध्ये आणून टाकण्यात येईल, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आणि केडगावच्या सुद्धा जे काही नागरिक आहेत त्यांनी सुद्धा जागृत राहणं गरजेचं आहे, कारण की अशा जर समस्या जर भेडसावत असतील तर येणाऱ्या काळामध्ये आपण कशा प्रकारे या गोष्टींचा सामना करायला पाहिजे या नागरिकांकडून शिकणं गरजेचं। आरोग्याची समस्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावत असताना महानगरपालिकेचं कर्तव्य आहे की गेल्या 8 महिन्यापासून हे ड्रेनेज लाईन बंद असताना कुठल्याही प्रकारचं लक्ष या ठिकाणी दिले जात नाही। ड्रेनेज लाईनचं जे पाणी आहे ते सगळं पाणी तुंबून रस्त्यावर आणल्यामुळे त्या ठिकाणी डेंग्यू मलेरिया सारखे विषाणूचे वाढण्याची शक्यता आहे आणि ते पेशंट सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सापडता येते। मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। म्हणून आम्ही महानगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा तीव्र प्रकारचं आंदोलन शास्त्रीनगरच्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी महानगरपालिकेत करण्यात येईल। आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं, पण त्यांनी उडवडीचे उत्तर दिलेले आहेत। तसेच आता शहर अभियंता पारखे साहेबांना भेटलो असता त्यांनी सांगितले की 3 दिवसात निकाल लागतो, पण अशी परिस्थिती निर्माण झाली आता एक पाऊस जरी झाला तर सर्वांच्या घरात पाणी जाईल। परत तिथे डेंग्यू झालाय, मच्छर भरपूर साथ झालेली आहे, तसेच सर्व लोकांचे बोरवेलचे पाणी खराब झाले, पाण्याची पण टंचाई निर्माण झालेली आहे।
याचा सर्व प्रशासनाने विचार करून त्याच 2-3 दिवसात निर्णय द्यावा आणि आता मोठं आंदोलन करण्यासाठी आम्ही तयार झालेलो आहोत. यावेळी प्रतीक बारसे, नितीन भुतारे, शुभम गायकवाड, दत्तात्रय दळवी, विलास गायकवाड, गणेश गाडे, सचिन वाघमारे, संतोष गायकवाड, राम डमाळे, दीपक गायकवाड, आनंद महानवर यांचं प्रभाग 17 मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.